नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहे, आषाढ स्पेशल. तर आमच्याकडं हे आषाढमध्येच ह्या राळ्याच्या पुऱ्या बनवल्या जात्या आणि ही पारंपरिक रेसिपी आहे. गेले 50 वर्ष हे माझी आई आजी हे बनवतात आणि आषाढमध्येच बनवतात हे राळ्याची पुरी शक्यतो. तर हे राळ्याची मी सालं काढून घेतले. मिक्सरमध्ये हे पल्स मोडवर मी फिरून घेतलं आणि याचे सालं काढून पाखडून वगैरे घेतलेले छान आणि चाळणीने चाळूनसुद्धा घेतलेलं आहे. आता तुम्हाला हे सगळं मी स्वच्छ करून हे राळे करून घेतले. तुम्हाला दाखवते, मी एकदम जवळून दाखवते. हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल. तर हे राळे कसे असतात, जसं आपले वरईचे तांदूळ वगैरे असतात त्याचप्रमाणे हे राळ्याचे तांदूळ असतात. तर हे खूप जुने आहे माझे. तर पहिले आमच्या घरी याचं पीक पण निघायचं, आमच्या शेतामध्ये याचं पीक पण काढायचे. आता कोणी काढत नाही जास्त, त्याच्यामुळं शक्यतो विकतच मिळतात हे. तर 1 वाटी मी हे छान राळे स्वच्छ करून घेतले. तर 1 वाटी राळ्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे, कारण खूप जुनं आहे हे. आणि छान घोळून आपल्याला हे वरचं काढून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये जर बारीक रेती वगैरे असू शकते एखाद्या वेळेस. तुम्हाला दाखवते मी. शेवटी छान घोळून घेतलं मी. तर हे राळे धुतले जाते आणि छान घोळून घ्यायचे. तर घोळून घेतलेले मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवते, असे काळे खडे राहतात खाली. छान घोळून घेतलं म्हणजे खाली बरोबर खडे राहतात. पाणी गरम करायला ठेवलं तर ते पाणी गरम झालं. त्यानंतर आता आपण जे धुतलेले राळे होते ते त्याच्यामध्ये घालून घेतले. मंद गॅसवरती आपल्याला हा छान भात शिजवून घ्यायचा आहे. छान भात शिजत आला, बघू शकता. झाकण ठेवायचं आहे. 2-3 मिनटं झाकण ठेवल्यानंतर खालीवर करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण याला 2-3 मिनिट अजून झाकून ठेवूया. आता हे असंच ठेवायचं 5 मिनिट, थोडंसं दाबून, म्हणजे छान आपला भात फुलल्या जाते. आता हे मी असं दाबून ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. 1-5 मिनिट छान मस्त आपला भात, बघू शकता, ह्या राळ्याचा छान फुगल्या गेला आणि मऊही झाला. आता हे थोडंसं गरम असताना याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया. गॅस बंद केलेला आहे मी. ज्या वाटीने आपण राळे मोजून घेतले होते त्याच वाटीने आपण गूळ घालणार आहोत. तर मी 1 वाटी राळे घेतले, त्यासाठी मी 1/2 कप गूळ घातलेला आहे. आणि हे गरम राळे असताना याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आपण याला झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून असंच 5 मिनिट ठेवायचं, कारण काय होते, गूळ छान वितळल्या जाते. आता 5 मिनिट असंच ठेवल्यानंतर गूळ छान वितळला गेला. त्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तुम्ही हे दुधासोबतसुद्धा असाच भात खाऊ शकता. गूळ, तूप आणि दूध वापरून तुम्ही नुसता भात शिजवून घेतला तरीसुद्धा हे छान लागते दुधा-तुपासोबत. आता हे आमच्याकडं शक्यतो हे आपलं वसुबारस असते दिवाळीच्या वेळेसमध्ये. तर ते वसुबारसलासुद्धा आमच्याकडं हे राळ्याच्या भाताचं खूप महत्त्व आहे. तर गाईचं जे पूजन करतात, तर गाईच्या पूजेला नैवेद्याला राळ्याचा भात आणि बाजरीची भाकर असते. तर हे राळे आणि थोडेसे कलरला लालसर असते. वरईचे तांदूळ जे आहे ते पांढरे असतात. तर आता हे ताटामध्ये सगळा भात आपण काढून घेतला, थंड झाला. त्यानंतर मी ह्या भातामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं, 1 चमचा सुंठ पावडर घातलं, 1.5 चमचा मी सोप पावडर घातलं. त्यानंतर थोडंसं जायफळ घातलं. आधी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घातलं. त्यानंतर मी पुन्हा अर्धा कप गव्हाचं पीठ घातलं. तर एकच माप आहे माझं. ज्या कपाने मी राळे घेतले त्याच कपाने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे 1 कप आपण राळ्याचा भात जे शिजवून घेतला त्यासाठी आपल्याला 2 कप फुल भरून हे गव्हाचं पीठ लागलेलं आहे. छान राळ्याचा भात थंड झाल्यानंतरच आपल्याला गव्हाचं पीठ त्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर छान घट्ट पीठ भिजवून झालं. तेलाचा हात लावून घेतला मी पिठाला आणि 10 मिनटं हे पीठ आपल्याला असंच ठेवायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण गव्हाची कणिक घातली आहे. तर छान मस्त गूळ आणि हे राळ्याचा भात शिजवून घेतलेलं छान सगळे एकजीव होतं. त्यानंतर तेलाचा हात लावून थोडं गोल गोळे करून घ्यायचे, ज्याप्रमाणे आपण पुरी लाटतो त्याचप्रमाणे. तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, हे अर्धा पीठ, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला याची गरम पुरी आपण बनवू शकतो. तर या पद्धतीने पण तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही एकदा सगळे पुरी बनवून ठेवली तरीसुद्धा चालते, कारण टिकायलासुद्धा हे 2-4 दिवस छान टिकतात या पुरी. आणि प्रवासातही न्यायला तर अतिउत्तम आहे, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, किंवा प्रवासात नेण्यासाठी. घरी जर करायचं असेल तर कढीसोबत, किंवा गरम पिठलं असेल तर अप्रतिम लागते ही गोडपुरी. तर असे एकदम आणि पीठ लावून लाटून घ्यायचं, म्हणजे चिटकत नाही.
तर याचप्रमाणे आपण सगळी पुरी तयार करून घेऊया. किंवा तुम्ही एखादी मोठी पोळी करून घ्यायची, ग्लासाच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने असे गोल गोल आकार देऊ शकता. किंवा तसंही लाटून जर तुम्ही पुरी बनवली तरीसुद्धा छान लागते, कारण आपण छान दिसण्यासाठी हे वाटी आणि ग्लासाचा वापर करतो. तर आता मी एकीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण हे एकीकडे तेल गरम होते तोपर्यंत आपण खाली सगळी पुरी तयार करून घेऊया याचप्रमाणे, आणि पुरी छान तळून घेऊया खमंग आणि खुसखुशीत अशी. तेल छान गरम झालेलं आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. छान दोन्ही साईडने आलटून पलटून, म्हणजे कलरही छान येते आणि छान खुसखुशीत अशी आपली ही पुरी तळल्या जाते. खूप तेलकटसुद्धा होत नाही हे. तर आपण याच्यामध्ये गूळ घातलेला असल्यामुळे हे पुरी बऱ्याच वेळ फुगलेली राहते. छान मस्त टम्म अशी आपल्या पुऱ्या फुगल्या गेल्या आणि छान सोनेरी कलर येईपर्यंत आपण मस्त खमंग अशी तळून घेतली. तर तुम्हीसुद्धा याचप्रमाणे असे आषाढ स्पेशल हे राळ्याच्या पुऱ्या बनवू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. धन्यवाद.